राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण आपल्यासोबत आहेत. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. भारतीय जनता पार्टी कामाला लागली. आज मराठवाड्यातल्या कोर कमिटीची बैठक आहे. काय सांगाल? नाही, स्वाभाविक आता निवडणूक आयोगाने म्हणजे आरक्षणं घोषित झालेली आहेत, वॉर्डाचे निर्णय झालेले आहेत, जिल्हा परिषदचे गटगण याची फॉर्मेशन जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका संपवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सरकारने पावलं उचललेली आहेत. राज्य निवडणूक आयोगसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया ही आयोगाच्या स्तरावर सुरू आहे. हा झाला एक भाग. राजकीय पक्षसुद्धा आपापल्या परीने कामाला लागलेत. आज भाजपाची कोर कमिटीची मीटिंग आहे. सगळ्या 8ही जिल्हे मराठवाड्यातले आहेत. त्यातल्या प्रमुख लोकांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं म्हणणं ऐकून मुख्यमंत्री स्वतः प्रदेशाध्यक्ष भाजपाचे हेही घेणार आहेत आणि त्यातून मग पुढची पावलं टाकत, कारण सर्वांना विश्वासात घेऊनच ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्यामुळे आज मुख्यमंत्री सकाळी खानदेशाच्या सगळ्या परिसरामध्ये आहेत. नाशिकला मीटिंग आहे सकाळी, ती आटपून मग दुपारी संभाजीनगरला येणार आहेत आणि ती मीटिंग रात्री उशिरापर्यंत चाललं असं वाटतं आहे मला. त्यामुळे या मीटिंगच्या माध्यमातून एक अंदाज पण घेता येईल कार्यकर्त्यांचं किंवा नेत्यांचं काय मनोगत आहे आणि त्या दृष्टीने पुढच्या सगळा जो ॲक्शन प्लॅन आहे तो निश्चित केला जाईल. एकीकडे तुम्ही ही निवडणुकांची तयारी करतायत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे मात्र उद्या संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढतायत. त्यांचं म्हणणं आहे की हे 31,000 कोटीचं पॅकेज आहे ते फसवाय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही आणि कर्जमाफी. ठीक आहे, विरोधकांची भूमिका विरोध करणं राहणं स्वाभाविकच आहे. उद्धवजींनी काय शासनाची प्रशंसा करावी आणि आमची तारीफ करावी अशा अपेक्षित नाहीच आहे. ते विरोधी पक्ष म्हणते त्यांचं काम करत आहे. सत्ताधारी शासन म्हणून आम्ही आमची जी काही शब्द आम्ही दिलेला आहे त्याची पूर्तता करण्याकरता लागलेलो आहे. 30,000 काही छोटी रक्कम नाही आहे. असं आहे की राज्यावर प्रचंड बोजा आहे, हे मान्यच करावं लागेल. पण अशाही परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती आहेत आपल्या तोंडावर, शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्यामुळे जे काही निकष आहेत त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अधिकची मदत सरकार देऊ लागलेलं आहे. तर काल घोषणा झालीच आहे 30,000 कोटीचं पॅकेज. हे फार मोठं पॅकेज आहे त्या मानाने. आता 100% नुकसान भरपाई सरकारला देणं अशक्य आहे. कुठल्याही सरकारला 100% देणं अशक्य आहे, पण त्यातून जेवढं देणं शक्य आहे त्याचा एक अंदाज घेऊन सरकारने काल पॅकेज 30,000 कोटी जाहीर केला आहे. त्यामुळे त्याची पूर्तता 100% होईल. नाहीतर मग सरकारने घोषणा, मुख्यमंत्री हे शब्दाला जागणारे आहेत. त्यामुळे जे काही दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी 100% होईल. उद्धव ठाकरेंच्या मोर्चाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कर्जमाफीचा आहे. तर कर्जमाफीची आत्ता सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका व्यक्त केली होती आणि इतरांनी सुद्धा अनेक वेळेला ही कर्जमाफी मागितलेली आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि वित्तमंत्रीही आहेत. त्यांनी अनेक वेळा सांगितलं की योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी देऊ. याचा अर्थ काही पंचांग पाहायचा विषय नाही आहे. कारण उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात काही पंचांग पाहून देणार का. हा पंचांग पाहण्याचा विषय नाही आहे. राज्याच्या तिजोरीमधला पैसा, उपलब्धता, पैशाची उपलब्धता हे सगळं पाहूनच निर्णय होईल ना. आता आपण एखादी गोष्ट सांगायची आणि ती झालीच नाही, मग उद्या परत म्हणायचं की बा तुम्ही सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी नाही, खोटं बोलताय तुम्ही, बिजाबूल करताय. म्हणजे दोन्हीकडून बोलायचं जी सवय विरोधकांची आहे त्यात भूमिका स्पष्ट सरकारने घेतलेली आहे की आता पहिल्यांदा ही 30,000 कोटीचं अचानक आलेलं संकट आहे. गेल्या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिन्यामध्ये प्रचंड पाऊस झाला. संपूर्ण देशात झाला ना, महाराष्ट्रातसुद्धा झाला. त्यामुळे ते एक नव्याने आलेला विषय आहे आणि कर्जमाफी हे जे मान्य केलेलं आहे. अजित पवारांनी एवढंच सांगितलं आहे की आम्ही योग्य वेळेस देऊ, म्हणजे आर्थिक परिस्थिती पाहूनच आपण तो विषय घेऊ, पण देण्याचं मान्य केलं आहे. आता ते स्पष्टीकरण अनेक वेळा दिलं आहे. त्यामुळे पंचांग पाहण्याचा हा जो टोमणा मारला जातो तो मला वाटतं हा योग्य नाही आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणं हे प्राधान्य शासनाचं आहे आणि त्यामुळे पहिला भाग म्हणजे 30,000 कोटीची जी काही मदत आहे ती, आणि मग कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शासनाची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन आम्ही निर्णय योग्य वेळेस घेऊ, असा त्याचा म्हणण्याचा उद्देश होता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेमुळे राज्य बऱ्यापैकी आर्थिक अडचणीत येताना दिसतं नाही, कारण सामाजिक न्याय विभागाचे सातत्याने आतापर्यंत 1,200 कोटी लाडकी बहीणसाठी वळव गेलेत आणि इतरही जे काही विकास निधी आहे तो सुद्धा लाडकी बहीणमध्येच खर्च होतो आहे. त्यामुळं राज्यात आर्थिक अडचण जाणवायला लागली आहे. राज्याचे रिसोर्सेस वाढवण्याची गरज आहे. आता केवळ तेवढाच नव्हे तर राज्यामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी आपण प्रकल्प हाती घेतलेले आहेत. पायाभूत सुविधा राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि त्याचा फायदा होऊ लागेल जनतेला, असं नाही की करत आहे.
परंतु राज्याची आर्थिक बाजूसुद्धा आता अजून सक्षम करण्याकरता काही रिसोर्सेस वाढवण्याची गरज आहे, हे निश्चितच आहे. त्यामुळे त्या दिशेनेसुद्धा एक प्रॉपर नियोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मिळून करत आहेत. आणि मला खात्री काही ही तात्पुरती परिस्थिती आहे, ही काही कायम राहणारा हा विषय नाही आहे. आर्थिक राज्यामध्ये उत्पन्न वाढत राहतं. आता GSTमुळे फायदा होतोच आहे. आज GST कमी झाल्यामुळे अधिक टर्नओव्हर वाढलेला आहे, उत्पन्न वाढ, तर राज्याचं उत्पन्न सातत्याने कमी जास्त होत राहतं आणि तो वाढवण्याच्या बाबतीने काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तर शासन, मला खात्री आहे, ही जी काही परिस्थिती आजची आहे त्याच्यावर मात करण्याकरता मार्ग काढेल. पण ह्याचा अर्थ की दिलेली जी आश्वासनं आहेत किंवा जे राज्याच्या हिताचं आहे, लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ठीक आहे, आर्थिक अडचण काही निर्माण झाली असेल, परंतु यशस्वी योजना आहे ती. त्यामुळे ती चालू ठेवणं, शेतकऱ्यांचे अचानक उद्भवलेलं संकट आहे त्यावर मात करणं, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत, विमानतळं आहेत, रेल्वेज आहेत, प्रकल्प काही राज्य केंद्र सरकारच्या संयुक्त माध्यमातून काही घेण्याची सरकारच्या पूर्वीचे निर्णय आहेत. तर असे अनेक विषय आहेत जे राज्यावर आर्थिक भार टाकतात. परंतु याचा अर्थ का राज्य शासन ठप्प बसणार नाही ना. ज्या राज्याची आर्थिक क्षमता आहे, घेतलेलं कर्ज परत करणं इतपत ऐपत आहे, त्यांनी केलं पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे, मला खात्री आहे प्रॉपर आर्थिक नियोजनामधून हे सगळ्या गोष्टीवर मात काढणं इतपत राज्याची क्षमता आहे. आता दुसरा एक महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जे कोड निर्माण झाले त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. 2 तारखेला GR हा मनोज जरांगे पाटलांना दिला गेला. त्यानुसार मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाज हा संपूर्ण आरक्षणात गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला OBC संघटना नागपुरामध्ये आज मोर्चा काढत आहेत. ते म्हणतात की या GRमुळं आमचं मोठं नुकसान झालं आहे आणि हा GR रद्द करावा. तर तिसऱ्या बाजूला सरकार सांगतं की हा जो GR आम्ही काढला आहे तो OBCला धक्का न लागू देता काढला आहे. एकीकडं जरांगे पाटील, दुसरीकडे OBC संघटना उठल्यात आणि तिसरीकडे सरकारची भूमिका. नक्की झालं आहे काय? मला वाटतं की आम्ही सरकारने भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका स्पष्ट केली की आम्ही OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ केलेलं आहे. आणि ते पण गाव पातळीवरचे डॉक्युमेंट्स चेक केल्याशिवाय कुठलाही निर्णय असा डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट देण्याचा होणार नाही. आज बबनराव तायवाडेने स्टेटमेंट केलं आणि ते अतिशय महत्त्वाचे. बबनराव तायवाडे अखिल भारतीय OBC संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आज जाहीर केलं की आम्ही या मोर्चामध्ये, नागपूरला होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही आणि आमची भूमिका आहे की शासनाने जो मराठ्यांच्या बाबतीमध्ये जो GR काढलेला आहे त्या GRमुळे OBCचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, हे OBC संघटनेचे अध्यक्ष बबनराव तायवाडे स्वतः म्हणतात. त्यामुळे मला वाटतं आम्ही सरकारने बोलण्यापेक्षा तायवाडेवर विश्वास ठेवा. ते संघटनेचे अध्यक्ष स्वतः OBC आहेत ते. तर मला वाटतं ही, आणि हे जे काही सतत संभ्रम निर्माण करायचा लोक प्रयत्न करत आहेत, शासनाने घेतलेल्या निर्णयाला डिस्क्रेडिट करण्यासाठी की शासनाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करण्यासाठी मुद्दामहून हे सगळे राजकीय स्टेटमेंट्स होत आहेत. आजच्या निर्णयामुळे OBCना धक्का लागलेला नाही आणि सरसकट म्हणण्यापेक्षा डॉक्युमेंट्स पाहायला जे आपले गॅझेटियर हैदराबादचं आहे त्या गॅझेटियरमधले ज्याचा उल्लेख करा, ती तपासणी सुरू आहे. गाव पातळीवर जी प्रोसिजर ले डाऊन केली सरकारने, की गाव पातळीवर समिती केली, तर समिती कागदपत्र पाहिल, कागदपत्र पाहिल्यानंतर सर्टिफाय केलं जाईल ती आणि मगच तो सर्टिफिकेट OBC दिलं जाईल. त्यामुळे तिथे प्रॉपर म्हणजे बोगस काही होणार नाही याची खात्री शासनाने घेतलेली आहे. पण दुसरा समतोल निर्माण होतोय की तायवाड्यांचं जर वक्तव्य आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात सांगतात की 3 कोटी समाज आरक्षणात गेला आहे आणि जवळपास हे सरसकटच असल्यासारखं हे आरक्षण आहे. मला फक्त एवढंच सांगा, जरांगे पाटलांचा मी नितांत आदरही करतो. ते मराठा समाजासाठी भरपूर त्यांची मेहनत आणि त्याग झालेला आहे. परंतु हे मुख्यमंत्री किंवा शासनाची बाजू जी आहे ती शासनाने सांगितली आम्ही मराठ्यांना OBC सर्टिफिकेट ज्यांचं गॅझेटमध्ये ज्या गावाचं नाव आहे त्या गावात जाऊन गाव समिती केली आहे. गाव समितीने डॉक्युमेंट तपासावे आणि तपासल्यानंतर ते योग्य निघाल तरच मग सर्टिफिकेट मिळेल. ती प्रक्रिया ले डाऊन केली ना. त्यामुळे विषय एवढाच आहे की ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना मिळेल, ज्यांच्याकडे नाही त्यांना मिळणार नाही. राज्याचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य आलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आणि मी निवडणुकीच्या तोंडावर कुठली आश्वासन देतो की अगदी एखाद्यानं जर का आमच्या गावात नदी आणून द्या म्हणलं तर आम्ही नदी आणून देण्याला सुद्धा हो म्हणतो, असं त्यांनी सुरुवातीला स्टेटमेंट केलं. पण आता दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे. असं आहे की माझी सवय आहे की घटक पक्ष जे मित्र पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांच्याबद्दल काही आम्ही आपसात संकेत ठरवले आहेत. त्यामुळे घटक पक्षाच्या कुठल्याही नेत्यासंदर्भात मी जाहीररित्या तर काही बोलणं उचित समजत नाही. परंतु ते हे जे वक्तव्य आहे दुर्दैवी आहे वक्तव्य, आणि मला वाटतं त्यांना जे काही समज द्यायची आवश्यकता असेल अजित पवारांनी योग्य तो निर्णय घ्यावा.
सर, आता तुमच्याबद्दलचा एक प्रश्न आहे की तुम्ही आणि तुमचे वडील काँग्रेसची जी विचारधारा आहे ती हयातभर तुम्ही सांभाळली. मात्र आत्ता दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावरती फुलं उधळले, त्यावरून टीका झाली. ती टीका तुमच्यावर सुद्धा पोचलेली आहे. तर त्यावर तुमचा खुलासा काय? माझा खुलासा म्हणजे असं आहे की शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. शंकरराव चव्हाणांची आयडिओलॉजी होती, त्यांचा तो काळ वेगळा होता. आज मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, भाजपाचा खासदार आहे मी. त्यामुळे भाजपाच्या एकंदरीत कार्यप्रणालीशी माझं काम राहणार आहे. आणि मी काही म्हणजे मी फुलं उधळली म्हणजे काही चुकीचं किंवा फार मोठं पाप केलं आहे असंही काही विषय नाही आहे. RSS आपल्या भाजपची जी विचारप्रणाली आहे त्याला सुसंगत असं भाजप आणि RSSच्या सुसंगत असंच काम सरकारसुद्धा आज त्या ठिकाणी करते. तर मला त्याच्यामध्ये फुलं उधळण्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल आहे असं मला तरी वाटत नाही. राजकारण करायची आवश्यकता नाही. मी BJPमध्ये आहे आणि BJPच्या प्रणालीप्रमाणे मी काम करत आहे. यात आक्षेप असा घेतला जातोय की ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेला शंकरराव चव्हाणांनी जी बजरंग दल विश्व हिंदू परिषद भाजपवरती टीका केली ते स्टेटमेंट पुढे आणले जात आहेत. आणि तुम्ही सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती काही दिवसांपूर्वी टीका केली होती. ते सुद्धा जे तुमचा व्हिडिओ आहे तो समाज माध्यमात व्हायरल केला. अनेक व्हिडिओ असतील ना हो. मी एकेकाळी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेस काँग्रेससाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे. आज मी काँग्रेस सोडली आणि काँग्रेस सोडून मी भाजपमध्ये आलेलो आहे. त्यामुळे भाजपच्या एकंदरीत कार्यप्रणालीशी माझं काम सुसंगत असलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी काही स्तुतीसुमनं कोणा उधळली नाहीत किंवा कोण नाही. मी माझी भूमिका पक्षाने एकंदरीत ज्या कामकाजाची पद्धतीच्यामध्ये मी माझं काम करत आहे. मी कोणावर टीकाही करत नाही. माझ्या पद्धतीने मी काम करतो आहे, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो आहे. तर शंकरराव चव्हाण एक वेगळी आयडेंटिटी होती, अशोक चव्हाण एक वेगळी आयडेंटिटी आहे. अशोक चव्हाणांनी राजकीय निर्णय घेतला. अनेक वेळा मी माझं स्पष्टीकरणही दिलेलं आहे या बाबतीमध्ये. ते मला पुन्हा त्याच्यावर काही वारंवार बोलणं उचित वाटत नाही आहे. पण आज मी BJPमध्ये काम करत आहे. ज्या त्या इमानदारीने मी काम काँग्रेसमध्ये केलं तेवढंच प्रामाणिकपणे काम मी BJPमध्ये करत आहे. पण मग आता दुसरा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबरी मस्जिदीसारखे दुसरे कुठले आणखी आंदोलनं जर समोर आणले तर त्याला अशोकराव चव्हाण जर काय प्रश्न आहे. अशा अनेक ठिकाणी चालू आहेत आंदोलनं सध्या. हो द्या ना. असं आहे की जर तरवर उत्तर देण्यापेक्षा एखादी गोष्ट समोर आल्यानंतर मला ती पटण्यासारखी असेल तर मी जरूर त्यात सहभागी होतो. तसं काही विषय नाही आहे. तर हे होते अशोकराव चव्हाण. त्यांच्यावरती दसरा पथसंचलनामध्ये जे फुलं उधळले होते त्यावरती जी टीका होत होती त्याचा त्यांनी खुलासा केला आहे. कॅमेरामॅन अमित तडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.